हा काय वातावरण झालंय, मस्त पाऊस पडतोय आणि अशा या पावसात गरमागरम चहा प्यायचा आहे का? चला दाखवते। हा जो चहा तुम्ही बघताय ना, याची रेसिपी जर तुम्हाला हवी असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। इथे सगळ्यात आधी चहाच्या भांड्यामध्ये 1 कपभर पाणी घेतलं, मस्त असं उकळून घेतलं। त्यामध्ये 1 इंच आलं किसून घातलं। तुम्ही ठेचून सुद्धा घालू शकता, पण किसून घातल्यामुळे आल्याचा मस्त असा फ्लेवर चहामध्ये उतरतो। माझ्याकडे चहाची पात होती, तर त्याच्या 2 काड्या मी घेतल्या, स्वच्छ धुवून घेतल्या, त्याची गुंडाळी करून ती सुद्धा यामध्ये घातली आणि हे मीडियम फ्लेमवर मस्त असं उकळू द्यायचं, म्हणजे छान असे फ्लेवर त्याचे उतरतात। आता इकडे मी वापरणार आहे थोडासा लवंग, म्हणजे 1च लवंग आणि 2 काळी मिरी मी यामध्ये घातली आहे। तुम्हाला इतर कुठला गरम मसाल्यामधला पदार्थ यामध्ये ऍड करायचा असेल, दालचिनी वगैरे, तर तुम्ही घालू शकता, पण हे खूप जास्त नाही घालायचे, त्यामुळे चहा खूप जास्त स्ट्रॉंग होतो आणि म्हणून मी अगदी थोडंसं हे घातलं आहे। आता हे घातल्यानंतर मस्त असं उकळून घ्यायचं। छान अशी चहाला उकळी फुटली की यामध्ये मी अगदी चिमूटभर इतकी चहा पावडर घालते आहे। ती सुद्धा मला फक्त एक त्याचा रंग हवा होता यासाठी, नाही घातली तरीही चालणार आहे। आणि ही घातल्यानंतर 1 हिरवी वेलची जी आपली असते ना, ती फोडून घातली, त्यामुळे मस्त असा सुवास येतो चहाला। आणि मस्त आता हे उकळू द्यायचं। जसं जसं हे उकळत जातं ना, त्याचा मस्त असा सुवास घरभर पसरला होता आणि छान उकळून झाल्यानंतर मी हे गाळून घेतलं। इथे बघू शकता मस्त असा रंग आला आहे याला। आता तुम्ही म्हणाल यामध्ये साखर गुळ मी काहीच घातलं नाहीये, तर यामध्ये सगळ्यात शेवटी मी चमचाभर मध घालणार आहे आणि मध घातल्यानंतर अगदी 2 थेंब लिंबाचा रस घालायचा, त्यामुळे एक वेगळाच फ्लेवर येतो, वेगळीच टेस्ट लागते या चहाला। आणि या अशा मस्त धो पावसामध्ये हा असा चहा गरमागरम खूप छान लागतो। आपण नेहमी जो चहा करतो तो सारखा आपण पिऊ शकत नाही, सो त्याला ऑप्शन म्हणून आपण हे पिऊ शकतो। जसं आपण ग्रीन टी वगैरे पितो त्यापेक्षा हे नक्कीच चांगलं आहे, घरगुती आहे आणि खूप हेल्दी आहे, त्यामुळे मला तरी हा चहा आवडलाय। तुम्हाला हा कसा वाटतोय मला कमेंटमध्ये कळवा आणि माझे आधीचे व्हिडिओ पण तुम्ही बघितले नसतील तर ते सुद्धा नक्की बघून घ्या। आणि हो, सगळ्यात आधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे आधीचे व्हिडिओ जर बघितले नसतील तर ते सुद्धा नक्की बघून घ्या आणि ते कसे वाटले मला कमेंटमध्ये कळवा। आवडले तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। अशाच माझ्या छान छान रेसिपीज पाहत राहा। थँक्यू।